आम्ही ह्या ठरावांना विरोध केलेला आहे, आम्ही सभात्याग केलेला आहे. आत्ता हा जो 31 नंबरचा जो ठराव घेतला त्याला आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्यासाठी आमचा विरोध नोंदवा, तुम्ही इथे त्यासाठी मताला टाका ठराव, आणि त्यांनी तो मताला सुद्धा ठराव टाकलेला आहे. त्यांचे 6 सदस्य तिकडे उपस्थित होते, आमचे 4 सदस्य तिकडे उपस्थित होते. 6 विरुद्ध 4 असा आम्ही त्याला विरोध केलेला आहे. त्यानंतरचा ठराव पण ते पुन्हा असंच घ्यायला लागले. म्हटलं जर प्रत्येक वेळेला हेच होणार आहे त्यापेक्षा आम्ही सभात्याग करून बाहेर निघतो, कारण जर आपल्या म्हणण्याची कोणी नोंद घेत नसेल तर मग अशा सभेत कसं बसणार आम्ही, म्हणून आम्ही सभात्याग केलेला आहे. चंदनसारचा विषय, चंदनसार जिल्हा परिषद शाळेजवळील बहुउद्देशीय हॉल कामी निविदा प्राप्त, लघुत्तम दराची निविदा मंजूर निघू शकता, याची निविदा मान्यता आज मागत आहेत आणि ती बिल्डिंग ऑलरेडी तयार आहे, त्या बिल्डिंगचं काम झालेलं आहे. अशी कामं वारंवार येत आहेत. म्हणजे कोणत्या पद्धतीने प्रशासक काम करत आहेत हे आपण बघावं. आम्हाला त्याच्यावरती शंका आहे, संमती नाही देऊ शकत. 2 नंबरचा एक प्रस्ताव आहे, त्याच्यानंतर 4 नंबरचा म्हणजे प्रभाग समिती ई मधील सोपारा घास टाकी पाडा RCC रस्ता बांधकामे बाधित होणाऱ्या 150 व्यासाच्या वितरित जलवाहिनी स्पेशल साहित्य शिफ्टिंग करण्याकामी. आता हे जे आहे टोटल किती, ही टोटल जवळपास 28 ते 30 कामं यातली आहेत की जी आधीच्या प्रशासकीय कार्यकाळातली आहेत. आत्ता ज्या ठरावावरती आम्ही विरोध करून बाहेर निघालो तो हा ठराव आहे, ठराव क्रमांक 31चा हा जो विषय आहे बघा, हा 31चा ठराव आहे. वसई विरार शहर महानगरपालिका नालासोपारा पूर्व आचोळे कार्यक्षेत्रातील फायर ब्रिगेड मागील, म्हणजे तिथे दिवाबत्तीचा असे हे पुढचे काही विषय आहेत. पण ह्यात 5 नंबरची तुम्ही वाचाल, प्रशासकीय मंजुरी माननीय आयुक्त तथा प्रशासक यांचे 7/5/2025 ठराव क्रमांक 247च्या अन्वये मंजुरी. आता ह्याच्यात ही निविदा, पहिली निविदा कधी ओपन केलेली आहे, 15/7/2025. म्हणजे आम्ही इकडे सत्तेत म्हणजे महासभेमध्ये बसून, महासभा अस्तित्वात येऊन जर 7 महिने झालेले आहेत तर 2025 मधल्या ह्या ज्या निविदा आहेत ह्या का आम्ही मान्य करायच्या? बरं, आपण आता स्थायी समिती अस्तित्वात आहोत, आपण महासभेत आता बसलेले आहोत, मग तुम्ही हे ठराव नव्याने घ्या. लोकांची कामं झाली पाहिजेत, दिवाबत्ती असेल, रस्ता असेल, गटर असेल, जलवाहिन्या असतील, प्रत्येक काम लोकांचं झालं पाहिजे, जनहिताची कामं झाली पाहिजेत, त्यासाठी आमचं पूर्ण समर्थन आहे. पण प्रशासकीय काळात घेतलेल्या ठरावांना आमचं समर्थन नाही आहे. तुम्ही हे ठराव नव्याने घ्या. स्थायी समिती आज अस्तित्वात आहे. आपण जुन्याच ठराव घ्यायचे आणि तेच मान्य करत बसायचे, तर मग ह्या स्थायी समितीने नवीन काय केलं, आपण नवीन लोकांसाठी काय करत आहोत हे आपण लोकांना काय सांगणार? म्हणून आमची याला मान्यता नाही आहे. सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालण्याचा संभवच नाही आहे, कारण का आम्हीच मागणी केलेली आहे का प्रशासकीय राजवटीतल्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याची चौकशी व्हावी. अनुबोधक म्हणून माझी स्वतःची सही आहे त्याच्यामध्ये, चौकशी करा म्हणून. विषय असा आहे का आज त्या चौकशीच्या फेऱ्यामध्येच अडकून आपल्याला राहायचं आहे का? काय मूलभूत कामं करायची नाही आहेत का? आम्ही जे विषय घेतोय, वीज, पाणी, रस्ते, हे पास करणे गरजेचं आहे. लोक टॅक्स भरतात, लोकांना त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज प्रशासकीय राजमध्ये ज्या सुविधा मिळालेल्या नाहीत त्या आम्हाला आता या द्यायच्यात. आम्ही 5-5.5 वर्षानंतर निवडणुका झाल्यात, आम्हाला त्या निवडणुका झाल्यानंतर लोकांची कामं करायची. आणि फक्त तुम्ही ही ठराव रद्द करा आणि परत करा म्हणजे फक्त सह्या बदलणार, तारीख बदलणार आणि किमती वाढणार, आणि एवढ्यासाठी आपण ठराव रद्द करायचे का? तर नाही, आपल्याला कामं करून घ्यायच्यात, कामं झालेलं. फक्त त्यांची सही आहे, प्रशासकीय राजवटीची सही आहे म्हणून ठराव रद्द करा तर नाही. त्याच्यात काही गैर आहे तर त्याची आपण चौकशी करायला पाहिजे. हजारो ठराव आहेत, सगळेच चौकशी करत बसलं ना 10 वर्षामध्ये एक पण काम होणार नाही. आम्हाला कामं करायच्यात, विकास हाच आमचा मुद्दा आहे.